हेलो, वेलकम यू गाइस, दिस इज़ आकाश अलमुले. वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. बघा मित्रांनो, DHSचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे DHSचं. ओके, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असतं, प्रोसेस कसं असतं, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन कसं असतं, डॉक्युमेंट सगळे रिक्वायर्ड आहेत का, नसेल तर तुम्हाला काय करायचं, सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, ऑलरेडी मी लेट झालो आहे, बट बऱ्याच विद्यार्थ्यांची हे होतं, रिक्वेस्ट होती की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसबद्दल आणि ऑर्डर कसा मिळतो, ऑर्डरमध्ये अटी आणि शर्ती कशा आहे, किती दिवसामध्ये जॉईन करायचं याच्यावर व्हिडिओ बनवा. तर बघा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर याचं एक जॉईनिंग ऑर्डर मला मिळालेलं आहे. काल जे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तेव्हाच आपल्याला नियुक्तीचा आदेश प्राप्त होतो आणि त्या नियुक्तीच्या आदेशमध्ये कुठले कुठले गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत की खूप महत्त्वाच्या आहे त्या आपण बघूया. ओके, तर बेसिकली काय असतं डॉक्युमेंटसाठी गेल्यानंतर. ओके, आता तुमची डॉक्युमेंट प्रोसेस कशी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तिथे जायचं, 9 वाजून 15 मिनिटांना सगळ्यांनी तिथे हजर राहायचं. म्हणजे सगळ्यांनी, जर 90 लोकांना पहिल्या 90ला बोलावलं आहे तर 90 लोक तिथे रेडी राहायचं. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं तुमचं बायोमेट्रिक, ओके, तुमचं बायोमेट्रिक असेसमेंट केलं जातं. रेटिना स्कॅन आणि थंब स्कॅन केलं जातं. त्याचं एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, एक लेटर मिळतं की झालं म्हणून. ओके, ते अटॅच करायचं. प्लस आता तुम्ही ओरिजिनल एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. ओके, ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस 2 झेरॉक्स सेट. ओके, झेरॉक्स सेट जे तुमची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे त्याची करून घ्यायचं आणि 2 झेरॉक्स सेटला सेल्फ अटेस्टेड करायचं. ते घेऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आतमध्ये जायचं. त्याच्यानंतर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट एक अधिकारी बघतात, मग त्याच्यानंतर दुसरे अधिकारी बघतात. ओके, त्यानंतर तुम्हाला LCD स्क्रीनवर असं त्याला म्हणजे किती कुठल्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे RH आता एक हॉस्पिटल आहे तिथे किती जागा आहे, SDH इथे किती जागा आहे, असे ग्रीनमध्ये नोटेड केलेलं असतं. ओके, तुम्हाला 3 जागा निवडावी लागेल आणि आतमध्ये सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला 3 हॉस्पिटलपैकी एक हॉस्पिटलची निश्चिती करावी लागेल. ओके, की जिथे ग्रीनमध्ये झळकत असतं, म्हणजे ग्रीन म्हणजे काय, ग्रीन कलरमध्ये जर त्याची वॅकन्सी पोझिशन दिसत असेल दॅट मीन्स तिथे वॅकन्सी आहे, आणि रेडमध्ये असेल तर तिथे वॅकन्सी 0 झालेली आहे. ओके, अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल. ओके, आणि शेवटी तुमचं फायनल झाल्यानंतर जे नियुक्तीचं पत्र बनतं आणि ते तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं 1 आरमध्ये और 2 आरमध्ये तुम्हाला ते लेटर तुमच्या हातामध्ये देतात. ओके, आता यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या कॅटेगरीला देत आहे, बट EWS. ओके, EWSला त्यांनी काय केलेलं आहे, बऱ्याच आता पुणे परिमंडळामध्ये EWS सर्टिफिकेटच्या व्हेरिफिकेशनसाठी, ओके, सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर, ओके, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे ते EWS सर्टिफिकेट पाठवण्यात येत आहे. ओके, ऑनलाईन प्रक्रिया माध्यमातून. म्हणून EWSचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 4 to 5 डेज थांबायला सांगितलेलं आहे. पुन्हा 4 ते 5 दिवसानंतर उपसंचालक आरोग्य सेवा जे पण आहे तिथे यायला सांगत आहेत की येऊन तुम्ही तुमचं ऑर्डर घ्यायचं. म्हणजे एकदा डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी कन्फर्मेशन दिलं की हे सर्टिफिकेट खोटं नाही आहे, ओरिजिनल आहे, वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, असा रिप्लाय आला त्यांचा की EWSची ऑर्डर तशी सोडण्यात येतील. आय डोंट नो नागपूरला असं झालं का, बट पुणे मंडळामध्ये ही प्रोसेस चालू आहे. ऑप्सो एका ठिकाणी चालू आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी चालू असेल असं मला वाटतं. ओके, तर डोंट वरी, असं असेल तरी काही घाबरण्याची गोष्ट नाही. EWS सर्टिफिकेट तुम्ही ओरिजिनल आहे एवढंच कन्फर्मेशन DC कडून असतं, डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडून. ओके, तर ते 2 ते 3, 4 दिवसात, 5 दिवसात कन्फर्मेशन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर देण्यात येईल. ओके, ऑर्डर भेटल्यानंतर तुम्हाला 8 डेजच्या आतमध्ये, ओके, 8 दिवसाच्या आतमध्ये जॉईन करावं लागेल. 8 दिवसाच्या आत जर तुम्ही जॉईन केला नाही तर, ओके, तर काय होईल की तुमची म्हणजे असं समजण्यात येईल म्हटलं की तुम्हाला इच्छुक नाही जॉईन करण्याचं, असं गृहीत धरून तुमची नेमणूक रद्द करण्यात येईल. ओके, 8 दिवसाच्या आत. ओके, फक्त ऑर्डर भेटल्यापासून 8 दिवसाच्या आत तुम्हाला जॉईन करायचं आहे, नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हायचं. ओके, असा तुम्हाला एक उमेदवाराचं नाव, नियुक्तीचा प्रकार, तुमचा प्रवर्ग आणि नियुक्तीचे ठिकाण हे सगळं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं तुम्ही बघून घ्यायचं. ओके, प्लस तुमची सॅलरी काय आहे, 35,400 तुमचं बेसिक पंच आहे. तर जवळपास TA, DA, HRA सगळे बनून अलाउन्सेस बनून 55,000च्या आसपास DHSची सॅलरी होईल. ओके, इन हँड. ओके, मे बी 60 ते 65 तुमची ग्रॉस सॅलरी जाईल आणि 55 ओके
50 to 55 ग्रॉस सॅलरी तुमच्या इन हँडमध्ये येईल. सध्या 46% तुम्हाला DA चालू आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, चला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय म्हटलेला आहे की आता तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर तर मिळत आहे. ओके, जॉईनिंग झाल्यानंतर एक लवकरात लवकर CS म्हणजे शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जनकडून तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे, करून घ्यावं लागेल. कारण ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हाल, जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे ऑफिस असेल, जे कार्यालय असेल, तिथून सिव्हिल सर्जन ऑफिसला पाठवण्यात येईल आणि तिथे तुमचं मेडिकल फिटनेस होणार. ओके, कारण जर तुम्ही मेडिकल फिटनेसमध्ये जर अपात्र ठरलात तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल, असं सुद्धा नोटिफिकेशन आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे की चरित्र पडताळणी तुमची झालेली नाही आहे पोलीस खात्याकडून. त्यामुळे जॉईन झाल्या तुम्हाला तुमचं जे ऑफिस असतं, जे हॉस्पिटल असतं, जे जॉईन कराल, तिथून त्या खात्यातून लवकरात लवकर पोलिसांचं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागवण्यात येईल. जर समजा तुमच्यावर कुठली केस चालू असेल आणि कुठलाही गुन्हा या कुठलाही ओके, आता त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी राहू शकतात, तर हे सगळं तुम्हाला पोलीस स्टेशनमधूनच मिळेल. ओके, तुमच्यावर कुठला गुन्हा या तुमचं चरित्र पडताळणी ही व्यवस्थित नसेल तरीसुद्धा तुमची जी सेवा आहे तात्काळ समाप्त करण्यात येईल, असं नोटिफिकेशन आहे. ओके, फोर्थ, हिंदी मराठी भाषा म्हणजे हिंदी आणि मराठी सब्जेक्ट हा तुमच्या 10वी-12वीत नसेल तर डेफिनेटली तुम्हाला एक दर्त मंडळाची म्हणजे एक 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषेची जी परीक्षा आहे विहित मुदतीत म्हणजे ॲटलिस्ट 2 इयर्सच्या आतमध्ये. ओके, बेसिकली 1 इयरच तुमचं प्रोबेशन पिरियड आहे, तर त्याच्यामध्येच तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 5वा पॉईंट म्हणजे आपण मूळ ठिकाण, तुम्ही जे राहण्याचं मूळ ठिकाण आहे ते घोषित करणं खूप बंधनकारक आहे. कारण मूळ ठिकाण घोषित केल्यानंतरच तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या मूळ पत्त्याचं होणार आहे. ओके, त्यामुळं पत्ता भरताना तुमचं मूळ जिथे तुम्ही 10-15 वर्षापासून राहत आहेत अशाच ठिकाणचा पत्ता द्या, जेणेकरून तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे की संगणक हाताळणी याचे प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला नियुक्तीच्या आदेशापासून 2 वर्षात सबमिट करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे दुसरी आहे परिवेक्षण कालावधी समाप्त म्हणजे तुमचा हा 1 वर्षापर्यंत असतो आणि तो मॅक्सिमम 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. ओके, तर नियुक्ती झाल्यानंतर परिवीक्षा कालावधी समाधानकारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे. ओके, आवश्यक आहे. परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यासाठी रुग्णसेवेसाठी 60 गुण व 40 गुण हे लेखी परीक्षेसाठी असणारी जिल्हा रुग्णालयाने घेतलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. ओके, जर तुम्ही हे परिवीक्षण कालावधी समाधानकारक पूर्ण जर केलं नाही तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल, असं सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, तर डोंट वरी, 60% हे तुमचं प्रॅक्टिकल से रिलेटेड आहे आणि 40 तुमचं एक्झाम लेखी परीक्षा होणार आहे. ओके, 60 हे तुमची रुग्णसेवा. ओके, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळेल की तुमची रुग्णसेवा कशी आहे. ओके, त्याच्यावर 60 म्हणजे समजा 1 वर्षात काम केल्यानंतर तुमची वर्तणूक, तुमचं पेशंटसोबत बोलणं चालणं, ओके, हे सगळ्या गोष्टी आणि रिलेशनशिप, ओके, सगळ्या गोष्टी बघितल्या तुमच्या वरिष्ठांकडून आणि 40 गुणाची फक्त लेखी परीक्षा होईल. ओके, याची समावेश असणारी काय म्हटलेलं की जिल्हा रुग्णालयाने ते परीक्षा घेतील. ओके, आणि ते पास होणं खूप गरजेचं आहे असं सांगण्यात येत आहे. ओके, 8वा मुद्दा काय म्हटलेला आहे, इथे तुम्हाला नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू राहील. ओके, NPS और DCPS हीच पेन्शन, ओल्ड पेन्शन नाही आहे इथे. ओके, जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ओल्ड पेन्शन नाही भेटणार, तुम्हाला नवीन पेन्शनच मिळणार आहे. ओके, ठीक आहे. तर NPS विषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो. कसं असतं, 10% तुमचं DA प्लस बेसिकचे 10% तुमच्या सॅलरीतून कट होईल आणि 14% हे कोण भरतं, हे तुमचं एम्प्लॉयर बसतं. ओके, जसं DHS ते भरेल, असं मिळून तुमचं 24% तुमच्या बेसिकच्या 24% रक्कम ही दर महिन्याला कुठे जमा होईल, तुमच्या NPS खात्यामध्ये जमा होईल. ओके, हे एक प्रकारचं हे म्युच्युअल फंडच आहे, सरकारी ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्या जातं आणि शेवटी तुम्हाला
याच्यावरच काय म्हणतो पेन्शन दिल्या जाईल आफ्टर रिटायरमेंट 60 इयर्स. ओके, 58 जे आहे त्याच्यानंतर आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याच्यात लिहिलेलं आहे. ओके, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भरून देणं गरजेचं आहे. ओके, आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र भरताना जर तुम्ही खोटी माहिती जर दिली, समजा आता तुम्ही अनमॅरिड आहात, मॅरिड आहात असं नाही, मॅरिडच लिहायचं. यस, जरी तुम्ही फॉर्म भरताना अनमॅरिड केलं असेल आणि आता मॅरिड असाल तर मॅरिड लिहा. तुम्हाला किती मुलं आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, सगळं व्यवस्थित माहिती भरून ती सादर करायची. ओके, त्याच्यानंतर आहे गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल आफ्टर जॉईनिंग. ओके, त्याच्यानंतर सिम्पल आहे, MS ऑफिसमध्ये उभं राहायचं, हात पुढे करायचे आणि शपथ घ्यायला लावतात. ओके, त्याच्यानंतर आहे तुम्हाला जी विहित केलेले प्रशिक्षण आहे ते पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. जसं नर्सिंग म्हटलेलं आहे 3 वर्षाचा कोर्स तुमचा, रजिस्ट्रेशन 4 वर्षाचा कोर्स तुमचा आणि रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली बदली ही हितास्तव ओके, लोकहितास्तव करण्यात येईल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अकॉर्डिंग टू द नीड तुमच्याच मंडळामध्ये या राज्यामध्ये तुमची बदली होऊ शकते. ओके, असं म्हणण्यात येत आहे. त्याच्यानंतर आहे जर तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर 1 महिन्याचा आगाऊ पूर्वसूचना देणं गरजेचं राहील. अन्यथा तुम्हाला 1 महिन्याचं मूळ वेतन भरणं करावं लागेल. म्हणजे 24 आवर्स तुम्ही रिझायनेशन टाकत असेल, म्हणजे आज रिझाईन आणि उद्या रिलीव्ह व्हायचं आहे, तुम्हाला मूळ वेतन 35,400 भरून यावं लागेल. जर समजा 1 महिन्याचं आगाऊ नोटीस दिलं तर हे पैसे भरण्याची गरज नाही. जर समजा पती किंवा पत्नी हयात असताना दुसरा विवाह करता येणार नाही, केलं तर हा गुन्हा दाखल होईल. ओके, त्याच्यानंतर आहे उमेदवार सरकारी नोकरीत असतात, कुठलीही शासकीय नोकरी, कुठलाही व्यवसाय करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर आहे नेमणुकीच्या ठिकाणी स्वखर्चाने तुम्ही उभं राहायचं तिथे या जॉईन व्हायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हे म्हटलेलं आहे की कागदपत्रे प्रमाणपत्रे खोटी आढळून आल्यास आपणास गुन्हा दाखल करण्यात येईल आणि तुमची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर 18 नंबरचा पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट. अगर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे, जॉईन झाल्या 2 आठवड्यात तुमच्या जे जॉईनिंग प्राधिकारी जो असेल, नियुक्ती प्राधिकारी, यांच्याकडून 2 आठवड्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी असणारी सर्व कागदपत्रे प्राप्त करून घ्यावीत आणि नियुक्त प्राधिकाऱ्यांनी विना विलंब करता सगळे कागदपत्र संबंधित जात पडताळणी समितीकडे पाठवावे. तसेच जो आपण उमेदवारांनी सुद्धा स्वतंत्रपणे सगळे प्रमाणपत्र त्या समितीकडे सादर करावे आणि त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर किमान 6 महिन्याच्या आतमध्ये, याच्यात लिहिलेलं आहे 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे सर्वसाधारण ज्या शर्ती वगैरे सगळ्या तुमच्यासाठी हे राहील. त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसाठी तुम्हाला शाळा शोधण्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. आणि जन्मतारीख ही बरोबर असलीच पाहिजे, त्याची कुठलीही तक्रार नको. तक्रार नसल्याचे प्रमाणपत्र कार्यालयास त्वरित सादर करावे. दॅट मीन्स नथिंग एल्स. एक पत्र लिहून द्यावं लागेल, यस माझी डेट ऑफ बर्थ बरोबर आहे जन्मतारखेनुसार, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, म्हणून तुम्हाला एक प्रमाणपत्र तुमच्या इथे द्यावं लागेल आणि तुमच्या सेवा पुस्तकामध्ये सुद्धा त्याची नोंद घेणे गरजेचं आहे. लवकरात लवकर करून घ्यायचं, कारण एकदा जर तुम्ही नोंद घेतली तर वारंवार त्याच्यामध्ये चेंज करण्यात येणार नाही. त्याच्यानंतर आहे जॉईनिंगच्या वेळी, आता तुमचं इकडे उपसंचालक कार्यालयात हे झालेलं आहे व्हेरिफिकेशन, बट जॉईनिंगच्या वेळी जे MS असतात, मेडिकल सुपरिटेंडंट असतो पर्टिक्युलर हॉस्पिटलचा, म्हणजे जो मुख्य जो कार्यालयामध्ये जो असतात त्याच्या शैक्षणिक आणि याची प्रमाणपत्राची तपासणी करणं गरजेचं आहे, म्हणजे तिथे सुद्धा तुमचं व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन तुमचं रिन्युअल करणं गरजेचं आहे वेळोवेळी. ते पण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे तुमची मालमत्ता व दायित्व याचे याबद्दलचे विवरणपत्र तुम्हाला 2 महिन्याच्या आत सादर करायचं. म्हणजे समजा तुमचं घर किती आहे, तुमची काही जागा वगैरे मत्ता स्वतःची, म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीविषयी तुम्हाला हे विवरणपत्र मिळणार आहे. नियुक्तीपासून 2 महिन्याच्या आत ते भरून तिथे त्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये सबमिट करायचं. तर समजा शासकीय सेवेमध्ये किंवा निम्न शासकीय सेवेमध्ये तुम्ही परमनंट किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात काम करत असेल तर पदाचा राजीनामा देऊनच
ह्या पदावर रुजू व्हावं असं म्हणत आहे. ओके, समजा तुम्ही आता बरेच विद्यार्थी CHO आहे, बरेच विद्यार्थी NHM मध्ये काम करत आहे, तर हे काय तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, बट इथे सुद्धा तुम्ही रिझाईन देऊनच रिझिग्नेशन लेटर तुमच्याकडे गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही जॉईन कराल त्यावेळी. ओके, त्याच्यानंतर आहे जर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सोबत तुम्ही जर जॉईन करताल, जसे आता OBC आहेत, ओके, NT आहेत, SBC आहेत, ओके, तर अशा कॅन्डिडेटला VJ आहे की यांचं जे डॉक्युमेंट तुम्ही NCL सबमिट केलेलं आहे त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. आणि ती पडताळणी करताना जर समजा त्याच्यामध्ये काही संदेह असेल आणि ते खोटं जर आढळून आलं तर तुमची सेवासुद्धा रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीचे हे नोटिफिकेशन आहे. ओके, अशा पद्धतीचे हे 30 ते 24-25 पॉईंट्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर एकच लक्षात ठेवा की कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच दिवशी तुम्हाला ऑर्डर्स मिळत आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट जेवढं मला कळत आहे की जवळपास 50 to 60% जे विद्यार्थी आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ॲबसेंट आहेत. ओके, ॲबसेंट आहेत अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. नागपूरला तरी मला माहिती झालं की 50 to 60% विद्यार्थी हे ॲबसेंट होते. 100पैकी या 90 कॅन्डिडेटपैकी हे फक्त 40 ते 50 विद्यार्थी हजर होते व्हेरिफिकेशनला, असं काही स्टुडंटनी सांगितलेलं आहे. तर डोंट वरी, जरी सुद्धा हे का नाही आलेले आहेत व्हेरिफिकेशन, कारण यांचं DMERमध्ये किंवा पुढच्या कुठल्याही एक्झाममध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं. ओके, तर आता वेटिंग लिस्टची विचार करतील का, तर डेफिनेटली जे वेटिंगमध्ये जे कॅन्डिडेट दिलेले आहे आणि वेटिंगचे असूनही सुद्धा जर त्यांना जर कॅन्डिडेट लागले तर मेरिट लिस्टसुद्धा सोबत जोडलेली आहे. तर मेरिट लिस्टमधल्या सुद्धा कॅन्डिडेटला इथे चान्स देण्यात येऊ शकतो. ओके, होप सो सगळे पॉझिटिव्ह राहा. डेफिनेटली लवकरात लवकरच हे समजा 8 दिवसामध्ये, कारण जॉईनिंग नंतर प्रत्येक हॉस्पिटलमधून अहवाल मागवण्यात येईल की हा कॅन्डिडेट जॉईन झाला का. ओके, जॉईन झाल्या 8 दिवसात त्यांना इन्फॉर्मेशन देणं आहे DD ऑफिसला, कॅन्डिडेट जॉईन झाला की नाही झाला. नाही झाला असेल तर तात्काळ समजण्यात येईल की बाबा यांना गरज नाही आहे, सेवा समाप्त होईल त्यांची आणि नेक्स्ट जो कॅन्डिडेट आहे त्यांना इथे चान्स देण्यात येईल. ओके, आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी म्हणतात की सेकंड लिस्ट लागेल का, थर्ड लिस्ट लागेल का. बाबांनो, सेकंड थर्ड नावाचा DHSमध्ये प्रकार नसतो. इथं तुम्ही असं म्हणायचं की वेटिंग लिस्टला जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा नंबर येतो. डेफिनेटली यावेळी 100% त्यांना पदं भरणं गरजेचं आहे. जो GR आलेला आहे 25 जानेवारीचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुठलंही जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे ते पूर्ण पद्धतीनं भरायचं आहे तुम्हाला, म्हणजे 100% जागा तुम्हाला भरायच्या आहे. ओके, त्यामुळं DHS असो की DMER असो, डेफिनेटली सगळ्या जागा 100% भेटतील. फक्त थोडंसं पेशन्स ठेवा, डेफिनेटली तुम्हाला ऑर्डर मिळतील. वेटिंग लिस्टवाल्यांना पण ऑर्डर मिळतील. वेटिंग लिस्ट काय, खाली मेरिट लिस्टमध्ये पण ज्यांचे नाव आहेत, म्हणजे स्टार्टिंगला असं OBCमध्ये वेटिंगला 1, 2, 3 असेल त्यांचे पण होऊ शकतो. EWS आहे, म्हणजे समजा वरचे कॅन्डिडेट नाही आले तर खालच्या कॅन्डिडेटला डेफिनेटली वेटिंग लिस्ट सोडून गुणवत्ता यादीमधल्या पण व्यक्तींना चान्स मिळू शकतो. बट असं नाही की 100 वेळा तुम्ही क्वेश्चन विचारणार, नाही सर कधी होणार आहे, कधी होणार आहे. डेफिनेटली होणार, पेशन्स ठेवा. ओके, होप सो. जर तुम्हाला कुठलेही ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचे DHS पुढच्या अपकमिंग नर्सिंग एक्झामसाठी, ESIC, RRB, नॉर्सेससाठी, तर डेफिनेटली तुम्ही काय करायचं, लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. त्याच्यानंतर तिच्यावर जे रनिंग कोर्सेस आहे, जे फुल कोर्सेस आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगचा, RRB, ESIC, नॉर्सेटचा, जवळपास याची फीज 6K फीज आहे. ओके, ठीक आहे, ॲट प्रेझेंटली. ओके, आता कुठलेही ऑफर नाही आहेत, तो तुम्ही परचेस करू शकता. आणि फक्त टेस्ट सिरीज पाहिजे ESIC, नॉर्सेट, RRB याची, तर 1200 रुपयाचा कोर्स रनिंग आहे, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, बघा तुमच्या भविष्यासाठी हा कोर्स बनवलेला आहे. डेफिनेटली तुम्हाला जर वाटत असेल की लर्न नेक्स्ट नर्सिंग टीमचे ऑनलाईन क्लासेस जर तुम्ही जॉईन केलं तुमचं भविष्य व्यवस्थित होऊ शकते, तर डेफिनेटली लवकरात लवकर कोर्सेस जॉईन करा. ओके, आणि आमच्यासोबत जुळा. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.